प्रिय मित्रांनो, आजच्या ह्या नव्या दिवशी मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। आणि आज आपण संत सिसिलियाच्या जीवनावर थोडीशी प्रकाशझोत टाकून पाहूया की संत सिसिलिया ही कोण एक व्यक्ती आहे आणि विशेषतः तिने आपलं जीवन कुणासाठी कसं अर्पण केलं हे आपण आज पाहणार आहोत। म्हणून संत सिसिलियाकडे पाहताना कदाचित आपल्याला खूप मागे जावं लागेल, म्हणजे येशू ख्रिस्ताचं कार्य ज्या शतकामध्ये झालं त्याच्या दुसऱ्या शतकामध्ये, म्हणजे दुसऱ्या शतकामध्ये ही संत सिसिलिया ही रोममध्ये राहत होती। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आणि चरित्र, त्याची सुवार्ता जगाला सांगण्यासाठी अनेक प्रेषित प्रभू ख्रिस्ताच्या मागे जणू काही कार्य करू लागले होते। आणि ती इतक्या तळमळीने आणि जिव्हाळ्याने काम करत की त्यांचा शब्द जणू काय माणसाच्या हृदयावरती पडत असे। आणि तशा प्रकारची सुवार्ता ह्या संत सिसिलियाच्या जीवनावरती पडली होती। आता तिचा जन्म दुसऱ्या शतकामध्ये झालेला होता आणि ती एका धनवान कुटुंबामध्ये जन्माला आली होती। त्यामुळे खायला प्यायला किंवा राहायला किंवा स्वतःचं जीवन हे तसं तिला खूप आकर्षक वाटत होतं। परंतु ह्या संपत्तीपेक्षा ती जणू काही ख्रिस्ताकडे ओढली गेलेली होती। म्हणजे आपण विचार करूया, त्या काळच्या लोकांमध्ये जेव्हा ते येशू ख्रिस्ताकडे वळत आणि आपल्या स्वतःचं जीवन परिवर्तन करीत, त्यावेळेला प्रिय मित्रांनो की त्याने धनसंपत्ती पैसा ह्याकडे पाहिलं नाही, तर प्रभू येशू ख्रिस्तावरती कसं प्रेम करता येईल आणि त्याने जसं आपलं जीवन परमेश्वराला अर्पण केलं तसं आपण कसं अर्पण करता येईल ह्या दृष्टिकोनातून त्यांचे विचार असत। आणि त्याचा परिणाम ह्या संत सिसिलियाच्या जीवनावरती इतका झालेला होता की अगदी कोवळ्या वयामध्ये सुद्धा ती वैराग्याप्रमाणे किंवा एखाद्या तपस्वी माणसाप्रमाणे गोंडपाट नेसत असे। आणि म्हणून लोक विचार करतात की त्या कोवळ्या कातडीवरती हे गोंडपाट नेसणं हे किती कठीण असेल। परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, लहानपणापासून तिचं येशू ख्रिस्तावरती प्रेम जडल्या कारणाने तिला आता कसलीच गरज भासत नव्हती। तर मी येशू ख्रिस्तासाठी आणि येशू ख्रिस्त माझ्यासाठी ह्या विचाराने जणू काय ती जगत होती। आणि म्हणून जसं तिला मार्गदर्शन मिळत असे त्याप्रमाणे ती उपवास तापास करीत असे, प्रार्थना करीत असे, प्रायश्चित्त घेत असे आणि त्यानुसार आपलं जीवन पूर्णपणे पवित्र जगण्यासाठी तिने खूप प्रयत्न केलेले आहेत। आणि एवढंच नाही की केवळ आध्यात्मिक जीवन, परंतु अध्यात्म हे जेव्हा मनुष्य आपल्या कृतीमधून दाखवतो तेव्हा ते खरं अध्यात्म असतं। म्हणजे केवळ तात्विकदृष्ट्या ती येशू ख्रिस्तावर प्रेम करीत नव्हती, तर येशूने जे सांगितलं होतं की जसं मी तुम्हावर प्रेम केलेलं आहे तसं तुम्हीही इतरावरती प्रेम करा। म्हणजेच सिसिलियाने येशू ख्रिस्ताप्रमाणे दुसऱ्यावरती प्रेम करायचं ठरवलेलं होतं। आणि मी सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आलेला आहे। म्हणून तिने देखील येशू ख्रिस्ताप्रमाणे लोकांची सेवा करायची, म्हणजे गोरगरिबांची सेवा करायची, आजारांच्या घरी जाऊन त्यांची सेवा शुश्रूषा करायची। त्यानंतर जे कोण पीडित असतील, जे कोण गरजवंत असतील, ह्या सगळ्या लोकांची सेवा करण्यासाठी जणू काही संत सिसिलियाने ध्यास घेतलेला होता। परंतु माझ्या प्रिय मित्रांनो, हळूहळू ती मोठी होत होती आणि जणू काय 14-15 वर्षाचीच असताना तिच्या आई वडिलांनी तिला अगदी जबरदस्तीने एका वेलेरियनुस नावाच्या अख्रिस्ती किंवा ज्याला आपण मूर्तीपूजक म्हणतो अशा ह्या मूर्तीपूजकाबरोबर लग्न लावलेलं होतं।
म्हणजे आई वडिलांची इच्छा होती की तिने त्याप्रमाणे चांगलं जीवन जगावं. परंतु माझ्या प्रिय बंधूंनो, आज आपण लक्षात घेतलं तर आपल्या असेही दिसून येईल की तिने जणू काही आपलं सर्वस्व परमेश्वराला अर्पण केलं होतं आणि गोरगरिबाला अर्पण केलेलं होतं आणि हे तिचं जीवन होतं. म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आपण ह्या गोष्टीकडे पाहत असताना आपल्या नजरेस येईल की सिसिलिया ही खऱ्या अंतःकरणापासून, हृदयापासून, जणू काय आत्म्यापासून ही येशूवर आणि शेजाऱ्यावर प्रेम करीत असते. म्हणजे देवावर प्रीती आणि शेजाऱ्यावर प्रीती हे तिच्या जीवनामध्ये अगदी बाळपणापासूनच ठसलेलं होतं. आता माझ्या प्रिय मित्रांनो, आपण दुसरी गोष्ट आपल्या लक्षात येईल की जशी ती मोठी होत होती तशी देवाबरोबर तिचे जे चांगले संबंध होते, त्यामुळे जणू काही देवाने ते देवदूत तिच्या रक्षणासाठी पाठवण्याचं ठरवलेलं होतं. म्हणून जेव्हा तिचं त्या व्हॅलेरियानोस बरोबर जेव्हा जबरदस्तीने लग्न झालं, तेव्हा तिने अगदी पहिल्याच रात्रीत आपल्या प्रियकराला सांगितलं, हे बघ, देवदूताद्वारे परमेश्वर माझं रक्षण करतो, त्यामुळे तू माझ्या शरीराला हात लावू नकोस, आणि हात लावला तर तुला शिक्षा होणार. आणि म्हणून जणू काय त्याला ताकीद दिली. आता त्यालाही मनामध्ये प्रश्न पडला की हिने माझ्याशी लग्न केलेलं असेल, आता आपण कुटुंब उभारणार, आपल्याला मुलं बाळ होणार आणि शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत, तर हे कसं काय. म्हणून त्याने विचार केला की आपल्याला काहीतरी करून ह्या सर्वातून मार्ग काढला पाहिजे. मग त्याने काय तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्या विचारातून त्याने काही दुसरा आपला पर्याय निर्णय घेतला नाही. परंतु त्याने तिला सांगितलं की तू असं कर, एक दिवस तुझ्या त्या दूताला ना मला भेटायला सांग. तर त्यावेळेला सिसिलियाने विचार केला आणि सिसिलियाने त्यावेळेला ह्या व्हॅलेरियानोसला पोप उर्बानुस हे त्यावेळेला पोप होते आणि पोप उर्बानुसला त्याने भेटायला सांगितलं. मग तो एक दिवस पोपना भेटायला गेला आणि पोपना भेटायनंतर एकंदरीत पोपचं ते जीवन पाहून, ते पावित्र्य पाहून, एकंदरीत त्याचं कार्य पाहून हा उर्बानुस, हा व्हॅलेरियानोस एवढा बदलला की तो खूप आकर्षित झाला आणि त्याचं जीवन काय बदललं, खूप आनंदित झाला. आणि खरोखर आपण जाऊन अगदी मिठी मारून आपल्या पत्नीला सांगावं की काय ग्रेट माणूस आहे. आणि म्हणून तो आला. त्यानंतर माझ्या प्रिय मित्रांनो, एक दिवस प्रत्यक्ष दूत ह्या सिसिलियाच्या नावी घरी आला आणि नंतर सिसिलियावर त्याने प्रेम करून त्या दूताने जणू काही ह्या दोघांना भेटून त्यांना दर्शन दिलं. आणि त्याच वेळेला दूताने ह्यांना दर्शन दिल्यानंतर दूताने सुद्धा त्याला सांगितलं की ही देवाला अर्पण केलेली मुलगी आहे आणि तिचं जीवन जणू काही कौमार्य तिने परमेश्वराला अर्पण केलेलं आहे आणि म्हणून तू तिला स्पर्श करू नकोस. प्रिय मित्रांनो, हे सगळं वातावरण, ते पावित्र्य, ते स्वर्गाचा दूत, हे सगळं त्याच्यासाठी नवीन होतं. पहिल्या प्रथम त्याने खरोखर येशू ख्रिस्ताकडे तो आकर्षित गेला आणि त्याने आपलं जीवन बदलून टाकलं. त्याने धर्म शिक्षण घेतलं आणि त्याने एक दिवस बाप्तिस्मा देखील घेऊन तो आता ख्रिस्ती झाला. आणि तोपर्यंत तरी सुद्धा त्याने सिसिलियाला स्पर्श केला नाही. एक दिवस माझ्या मित्रांनो, त्याचा भाऊ, आणि त्याचं नाव आहे टायबेरिशियस. तो टायबेरिशियस हा माणूस त्याच्या भावाला भेटण्यासाठी आला आणि त्याने पाहिलं की ह्या दोघांचं जीवन, सिसिलिया आणि व्हॅलेरियानोस ह्यांचं जीवन किती विचित्र आहे, किती नवलाईचं आहे आणि ते किती आनंदित असतात, किती समाधानी असतात, किती शांती त्यांच्या घरामध्ये आहे. आणि हे सगळं पाहून हा मनुष्यसुद्धा आपोआप बदलला.
मग त्यांची बोलण्याची तरा हे सगळं काही तो पार विसरून गेला आणि त्यांच्यामध्ये तो एकजीव झाला आणि तो त्यांच्याबरोबर राहू लागला. म्हणजेच आता त्यांचा जो राजा होता तो राजा त्याने ऐकलं की हे सगळे लोक ख्रिस्ताकडे जर वळले गेले तर मग आपल्या ह्या रोमन देवाचं कसं काय होणार. मग त्या दृष्टीने त्यांनी विचार करून आपल्या ह्या माणसाला कसं नष्ट करायचं, हा ख्रिस्ती धर्मच कसा नष्ट करायचा हे देखील त्याने ठरवलं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आता हे लोक विश्वासात आलेले आहेत, हे लोक त्यांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्यांनी असा विचार केला की आपण ह्या लोकांना आपली श्रद्धा दिली पाहिजे. म्हणून त्यांनी लोकांना श्रद्धा शिकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याद्वारे ते त्यांना देखील ख्रिस्ती धर्मात आणलं. परंतु हा ख्रिस्ती धर्म वाढत आहे म्हणून राजाने असं ठरवलं की ह्या माणसाला नष्ट करायचं. म्हणून पहिला प्रथम हा राजा मॅक्सिमसने पहिल्या प्रथम ह्या दोघांना ठार करायचं ठरवलं. तर मित्रांनो, की हे जे दोघे भाऊ होते तर त्या दोघा भावांनी बाप्तिस्मा घेतलाच, परंतु ते आणखीन त्यांच्या सेवाभाव वृत्तीमुळे लोकांमध्ये नेण्या प्रकारची कार्य करू लागले, लोकांची सेवा करू लागले, लोकांसाठी त्याग करू लागले आणि ते देखील खूप आनंदित होते. म्हणजे त्यांना पैसा संपत्ती अशी काही नकोच होतं. तर त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की ह्या लोकांनी आपलं जीवन खऱ्या अर्थाने समर्पित केलेलं आहे. आणि ह्याचा परिणाम काय झाला की सगळेच ख्रिस्ती लोक अशा प्रकारे एकत्र सामुदायिक जीवन जगत आणि गोरगरिबांसाठी पैसा अडकत देत आणि विशेष करून त्यांच्यामध्ये जी एकजूट होती हे पाहून राजा देखील घाबरला. आणि हा राजा विशेषतः वर्च्युअस शिवस ह्या नावाचा तो राजा, आणि त्या राजाने असं विचार केला की ह्या लोकांना आपण मरणदंडाची शिक्षा द्यायचीच. आणि म्हणून त्यांना मरणदंडाची शिक्षा फरमावली. पण मित्रांनो, काय झालं की अगोदर ह्या दोघांना त्याने ती शिक्षा फरमावली आणि त्या दोघांना तुरुंगात टाकून त्यांना नंतर ठार करण्यात आलं. प्रिय मित्रांनो, त्यानंतर सिसिलियाला देखील त्याने एका खोलीमध्ये कोंडून ठेवलं आणि त्या फार गरमीचे दिवस होते आणि त्यामध्ये सगळं बंद होतं, त्यामुळे देखील पण तिच्या जीवनावर त्याचा काही परिणाम झाला नाही, कारण परमेश्वराचा दूत तिचं रक्षण करत होता. आता प्रिय मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याला हेच कळून येईल की आता शेवटी राजाने ठरवलं की आता हिचं करायचं काय. म्हणून राजाने तिचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला आणि ज्या माणसावर त्याची ही जबाबदारी सोपवलेली होती त्या माणसाच्या हातून 3 वेळेला त्याची तलवार खाली पडली. परंतु तो इतका घाबरलेला होता, त्याचे हात थरथरत होते की तो काहीच करू शकत नव्हता. मग शेवटी त्याने जणू काही दारू किंवा ड्रग्सवर घेऊन अगदी रागाने जाऊन तिच्या गळ्यामध्ये सुरा भोसकला आणि तिचा शिरच्छेद करून टाकला. माझ्या प्रिय मित्रांनो, त्यानंतर हे दुसरे भाऊ सुद्धा मरण पावले होते, ती देखील मरण पावली होती. मात्र तिने आपलं जे घर होतं ते घर तिने पोप महाशयांना तिथे देऊळ उभारण्यासाठी दान केलं, म्हणजे सर्वस्व गेलं. आणि माझ्या प्रिय मित्रांनो, ह्याचा परिणाम असा झाला की ज्या वेळेला पोप कॅलिस्टसने 16व्या शतकामध्ये म्हणजे 1599 साली जेव्हा ते कॅटेक्युमेनमध्ये शोध लावले त्यावेळेला हिचं प्रेत त्या ठिकाणी सापडलं. आणि त्या 1599 साली म्हणजे जवळजवळ 1500 वर्ष किंवा 1400 वर्ष 1500 वर्षापर्यंत हिचं शरीर जसंच्या तसंच होतं, अविनाशी होतं. त्याला अजिबात
ज्याला आपण म्हणतो जंतू किंवा कीड अशी काही लागली नाही आणि म्हणून तिचं शरीर नंतर बाहेर काढण्यात आलं आणि रोमच्या म्युझियममध्ये ठेवून त्या ठिकाणी तिला आज हजारो लोक पाहण्यासाठी जात असतात. आणि तीच एक जणू काही साक्ष आहे की माणसाचं जीवन जर खरोखर पवित्र असलं आणि शुद्ध असलं आणि परमेश्वराला संपूर्णपणे वाहिलेलं असलं तर त्याच्या शरीराला साधी कीडसुद्धा लागत नाही. तुम्ही मातीमध्ये पुरा किंवा त्याच्यामध्ये पाणी ओता किंवा काही करा, परंतु परमेश्वर त्या शरीराचं रक्षण करतो. माझ्या प्रिय बंधूंनो, ही तिच्या जीवनाची एक साक्ष आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, आज सिसिलिया ही अत्यंत प्रभावी झालेली आहे आणि आजसुद्धा अनेक लोक सिसिलियाचं नाव मुलीला ठेवतात. ह्याला कारण हेच आहे का ती एक दर्जेदार, एक उत्तम अशी संत झाली आणि ख्रिस्त सभेला तिने नाव लौकिक मिळवून दिलं.